तर आज कसा आहे तुझा मूड? मस्त पांघरून घेऊन छान झोपायचा मूड होता. तुझ्या नोकरीला लागले तेव्हा तिला सुट्ट्या लागायच्या शाळेला, पण आम्हाला जायला लागायचं. त्यावेळेला आता हिची दिवसभर करमणूक कशी करायची. मी तिची बॅग घेऊन त्याच्यात तिचे झोपायचे दुपटे खाली टाकायचे, तिचे कपडे, तिची दुधाची बॉटल, असं सगळं घेऊन माझा तो जर्नी असायचा. म्हणजे त्याच्यामध्ये अरे बापरे मी किती कष्ट केले आई ग असं नाहीये. बरोबर. माझं नेहमी एक सांगणं आताही असतं 25 वर्षांनंतरही, की प्रॉब्लेमवर बोलण्यापेक्षा सोल्युशनवर बोललं पाहिजे. बहिणीचा रियाज सुरू असायचा तर वादक यायचे, माझे वडील स्पीकमॅकीचे काम करायचे, जी नाट्यसंस्था होती, त्यामुळे सतत प्रत्येकाचं आपापलं सर्कल होतं. इतक्या भरल्या घरातनं आलेली मुलगी आणि इथे काहीच नाही, कुणीच नाही, येणारं नाही की जाणारं नाही. मग मी गणपती बसवायला सुरुवात केली. तो आणायचा, मग त्याच्यासाठी घरात 25 माणसं बोलवायची जेवायला, मग उत्साहाने तो हिरिरीने स्वयंपाक करायचा. हे का केलं तर मी खूप सश्रद्ध होती अशातला भाग नव्हता, पण घराला घरपण असलं पाहिजे, घरात माणसं आली पाहिजे. की स्त्रीने आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायला हवं, हे तुम्हाला किती महत्वाचं वाटतं आणि याचे फायदे काय? नवरा लाभ देत असेल, पण आपण जेव्हा कमवतो ना आणि तो पैसा आपण इतरांसाठी खर्च करतो किंवा स्वतःवर करतो किंवा कुणावरही करतो, तेव्हा मिळणारं समाधान हे फार वेगळं असतं. जर स्त्री म्हणून तुम्हाला असं वाटतं की मला माझी आयडेंटिटी असायला हवी, तर मग तू आर्थिक पण कमाई केली पाहिजे आणि तू घरामध्ये कॉन्ट्रीब्यूट पण आर्थिक दृष्ट्या केलं पाहिजे. मी कमवते, तूही कमवतोस, मग तूही घरकामात मदत कर, हे जे एक तू मेमे सुरू होतं कमवण्यावरून, पैशावरून, ते कसं टाळलं पाहिजे? का टाळायचं हा माझा प्रश्न आहे. आता मी पण थकून आली आहे, तू पण थकून आलाय. आज नापी तू बदल मुलाची, उद्या मी बदलते, काय वाईट आहे त्याच्यात? या तरुण मुलांनी खूप ऐकलं पाहिजे, चांगल्या चांगल्या कार्यक्रमांना गेलं पाहिजे. नुसतंच आवडतं तेवढंच न करता जे नाही आवडत ते पण बघायला पाहिजे. म्हणजे आपली अभिरुची संपन्न होण्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे समजण्यासाठी तरी किमान सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांना त्यांनी गेलं पाहिजे. सो आता मुलं येतच नाहीत. म्हणजे आम्ही इतके विषय मुलांना घेऊन करतोय, पण त्याला प्रेक्षक कोण असतो? सगळा 40च्या पुढचा. मी तुला सांगू, मला सतत लोक विचारतात की तू CBFC वर आहे, म्हणजे फिल्म सेन्सर बोर्डावर आहे, तुझी भालेराव इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, प्रारंभ कला अकॅडमी चॅरिटी ट्रस्ट आहे, तू अँकरिंग पण टीव्हीचं करतेस, कसं ग तुला वेळ मिळतो? हा लोकांचा नेहमी मला एक प्रश्न असतो. मला छान असा संसार थाटावा, 4-5 मुलं असावी, घरी छान तयार होऊन नवऱ्याची वाट बघावी आणि मस्त घरात दिवसभर मजा करावी, भरपूर खावं प्यावं, भरपूर झोपावं, हाच माझा पिंड होता. पण हे जेव्हा मी आता लोकांना सांगते तेव्हा ते म्हणतात अगदी खोट आहे. नमस्कार, मी अवंती विनोद देसाई संवादच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत एका बहुआयामी व्यक्तिमत्वाशी. लेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निवेदिका आणि प्रारंभ कला अकादमीच्या संस्थापिका डॉक्टर अरुंधती भालेराव यांना कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि त्यासाठी त्यांना अनेक पारितोषिकही प्राप्त झालेली आहेत. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी आणि विविध अनुभवांविषयी जाणून घेण्यासाठी आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार अरुंधतीताई, कसा आहे तुमचा मूड? आज मूड कसा आहे? खरं तर बाहेर खूप ठाण्यात पाऊस होता, कोसळत होता आणि मस्त असं. परवाच आमचा खूप मोठा महोत्सव झालाय. काल दिवसभर काही दुसऱ्या वेगळ्या कामात बिझी होते, सेन्सॉर बोर्डात होते काल दिवसभर. त्यामुळे आज खरं विचारशील तर मस्त पांघरून घेऊन छान झोपायचा मूड होता. पण एक उत्सुकता पण होती, कारण तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. तुझी ओळख करून द्यायची झालीच तर तुझा जन्म वर्ध्याचा, तिकडनं तू लग्न होऊन मुंबईत आलीस आणि इकडे सेटल होऊन आपलं एक नवीन नाव, अस्तित्व निर्माण केलंस. तर हा सगळा प्रवास कसा होता? हा सगळा प्रवास वळणावळणांचा होता, आव्हानांचा होता, संघर्षाचा होता, पण उत्साहाचा होता, जिद्दीचा होता, असं म्हणायला हरकत नाही. आणि मला असं वाटतं की
प्रत्येकाच्या करिअरची सुरुवात होत असताना सहज असं काही घडत नसतं. प्रत्येकच जण आपापल्या परीने संघर्ष करत असतो. म्हणजे अगदी एखादी नवी लग्न होऊन आलेली तरुणी नवा संसार जेव्हा थाटते तेव्हा तिला वेगळ्या प्रकारचा संघर्ष असतो. अगदी प्रत्येक वेळेला संघर्ष हा करिअर मधलाच असतो असं नाहीये. आव्हानाचं स्वरूप वेगवेगळं असतं. सो तसा संघर्ष मलाही करावा लागला अर्थातच. कारण मला मुळात अभिनेत्रीच व्हायचं होतं आणि somehow ते नाही झालं. कारण मला माझा वेळ माझ्या हातात ठेवून काम करायचं होतं. कारण माझी मुलगी होती माझ्या बरोबर आणि त्यामुळे मी 2 वर्ष पूर्णपणे गृहिणी होते. एका मुलीची आई होते, नवऱ्याची बायको होते, सून होते आणि एक गृहिणी होते. पण त्या 2 वर्षात पण मी एन्जॉय केलं. म्हणजे त्या काळात मी खूप मोत्याचे दागिने करायचे. एक मुलगी मला घरी शिकवायला यायची आणि मी मुलगी झोपली माझी, मी अगदी वेड्यासारखी नादिष्टपणे रात्री 2-2 वाजेपर्यंत बसून मोत्यांचे दागिने करणं, तरतरीच्या माळा करणं. ते काही मी विकत नव्हते, पण आपल्या घरी कोण कोण येत असतं तर त्यांना काहीतरी भेट आपल्याला द्यायला लागते. तर मी ते देत असे आणि त्याच्यात मला क्रिएटिव्हिटीचा खूप आनंद मिळायचा, मज्जा यायची. आणि खरं मी लग्नाआधी हातात सुईदोरा पण कधी धरला नव्हता. म्हणजे मी एक तर शेंडेफळ होते घरातलं, त्यामुळे तिसरी मुलगी आणि 2 बहिणी अत्यंत हुशार आणि असं खूप कामसू आणि खूप काय काय करणाऱ्या, आणि मी तशी लाडोबा होती बऱ्यापैकी. त्यामुळे काही फाटलंही तर शिवणारी आईच होती. मला की कधी सुईदोऱ्याची पण हातात धरायची सवय नव्हती. पण मग आता नुसतंच घरात बसून करणार काय ना, त्यामुळे मी दागिने करायला लागले, दागिने शिकले, तरतरीची फुलं करायची क्रेपची. आणि अशी माझ्या आयुष्याची तेव्हाची मुंबईतली खरी सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. ताई, तू वर्ध्याहून मुंबईत आलीस आणि मला माहितीये की तुला काहीच सपोर्ट सिस्टीम नव्हता इकडे. मुलगी लहान होती आणि सपोर्ट सिस्टीम नसतानाही तू आपल्या वाटा शोधत गेलीस. तर हे सपोर्ट सिस्टीम नसतानाही कसरत करणं, मुलीला सांभाळणं, संसार सांभाळणं आणि स्वतःचं एक स्थान निर्माण करणं, ती कसरत कशी केलीस? ऍक्च्युली सपोर्ट सिस्टीम नव्हती हा भाग अगदीच खरा आहे. कारण माझा नवरा नुकताच IT मध्ये लागलेला होता. म्हणजे आमचं लग्न झालं, आम्ही ठाण्यात आलो आणि तोही करिअर करायलाच, नाट्य क्षेत्रात करिअर करायलाच नोकरी सोडून संभाजीनगरहून मुंबईत आला होता. 3-4 महिन्या लग्नानंतर त्याला असं वाटलं की त्याला हे नाही करायचंय. त्याने ते बंद केलं आणि मग मला एक जॉबची ऑफर बुटीबोरीला नागपूर जवळ मिळाली, नाट्यशास्त्राची शिक्षिका म्हणून. आणि त्याच वेळेला सीडॅक साठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचं सिलेक्शन झालं. कारण तो बेसिकली इंजिनियर, प्रोडक्शन इंजिनियर आहे. तर त्यावेळेला तो सीडॅक करत होता आणि मी बुटीबोरीला नोकरी करत होते, जाणं येणं करत होते. नागपूर, बुटीबोरी, वर्धा अशी माझी तिहेरी कसरत चालली होती. कारण माझे आई वडील वर्ध्याला राहायचे. नागपूर पासून बुटीबोरी 25 किलोमीटर. त्यामुळे मी बुटीबोरी, नागपूर, वर्धा असा प्रवास करत होते. कारण त्याच वेळेला माझं लग्न झाल्या माझ्या आईला माझ्या आईला त्या काळी 26 वर्षापूर्वी ओव्हेरियन कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तो लास्ट स्टेजचा कॅन्सर होता. आणि माझ्या दोन्ही बहिणी अमेरिकेत होत्या, त्यामुळे तशी जवळ मीच होते. मग आम्ही मुंबईतून पुन्हा नागपूरला शिफ्ट झालो. म्हणजे आम्ही हार्डली काही दिवसच मुंबईत होतो, जो खरा म्हणजे संघर्ष सुरू करण्याचा काळ होता. आणि मग आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मी नोकरी करत होते, तो सीडॅक करत होता. मग जेव्हा मी इथे आले, ती मुलगी घेऊनच आले मुंबईत. त्यामुळे मी आता तुला म्हणाले तसं की तो काळ खूप कठीण अशासाठी होता की एकतर मला इथली काही माहिती नव्हती. अगदीच गावाकडची होती मी, गावकी गंगू म्हटलं तरी चालेल. मला काहीच माहित नव्हतं. घरात इतकं प्रोटेक्टिव्ह वातावरण असतं आपल्या. माझे वडील प्रोफेसर होते, माझी आई केंद्रीय विद्यालयात शिक्षिका होती, माझी बहीण एक क्लासिकल सिंगर होती. माझ्या घरात आजी, आजोबा, दुसरी आजी म्हणजे वडिलांची आई, आईची आई, असं आमचं सगळं
खूप भरलेलं घर होतं. एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंब नव्हतं, पण माझ्या आजी आजोबा अगदी जवळ राहायचे. हम्म. त्यामुळे सतत घरात येणारे जाणारे असायचे. आणि इतक्या माणसांच्या मधनं म्हणजे बहिणीचा रियाज सुरू असायचा तर वादक यायचे. हम्म. माझे वडील स्पीकमॅकीचं काम करायचे, जी नाट्यसंस्था होती. हम्म. त्यामुळे सतत प्रत्येकाचं आपापलं सर्कल होतं आणि हम्म. खूप येणारे होते घरात. त्यामुळे ती सवय होती. आणि मला तसंही खूप माणसांमध्ये घोळक्यात राहायला मला आवडतं. मला एकटं नाही आवडत. मला तुम्ही जेवायला दिलं नाही तर चालेल, पण मला लोक हवेत. मला गप्पा मारायला खूप आवडतं. असं कोणी आलं गेलं असं मला फार आवडतं. त्यामुळे इथे आल्यानंतर ती सगळी काहीच ओळख नाही, काही माहितीच नाही. आणि नवरा माझा सिडॅक मधनं त्याचं सिलेक्शन झालं LNT मध्ये. आणि मग LNT थ्रू तो जवळपास 10 वर्ष जाऊन येऊन सतत परदेशातच होता. म्हणजे 2 वर्ष झाले की 1.5-1.5 महिना आला की पुन्हा गेला. अशा ह्याच्यात मुलीचं संगोपन, आणि तेव्हाचं कम्युनिकेशन आतासारखं आता सोपं पण इतकं सोपं नव्हतं. नव्हतं. मग मुलीचं संगोपन, मग गावामध्ये संपर्क वाढवणं आपला. काहीतरी तर आपल्या घरी कोणी हो. येणारं जाणारं हवं ना. मुलांना खेळायला मुलं हवी. आर्थिक पण गरज होती, कारण माझ्या नवऱ्याचं उशिरा टप्प्यावर सॉफ्टवेअर मधलं हे झालं होतं, प्रवेश झाला होता वयाच्या उशिराच्या टप्प्यावर. म्हणजे त्याच्यापेक्षा लहान मुलं ही त्याला सिनियर होती खरं तर. आणि परदेशात जाणं म्हणजे लोकांना तेव्हा खूप असं वाटायचं मजबूत पैसा कमवत असणार किंवा आल्यावर कमवून मजबूत आला असेल वगैरे. तर असं खरं काही नसतं आणि नव्हतंही. त्यात आम्ही घर घेतलं होतं, त्याचं लोन त्याला फेडायचं होतं. मी काही तेव्हा एवढी अर्निंग नव्हते. आणि मग त्या ह्याच्यात स्वतःला एस्टॅब्लिश करताना खूप प्रश्न यायचे. म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगते की मुलीला शॉर्ट्स द्यायला जायला लागायचं दवाखान्यामध्ये. तेव्हा सगळ्या अशा माझ्यासारख्या म्हणजे ओल्या बाळंतिणी म्हणूया, त्यांच्याबरोबर त्या बाईचा नवरा असायचा, आई वडील असायचे, नाहीतर सासू सासरे असायचे, कोणीतरी असायचं. आणि मी एकटीच माझ्या मुलीला घेऊन बसलेली असायची. खूप वाईट मला त्यावेळेला वाटायचं, कारण अगदी वॉशरूमला जरी जायचं असेल तर कुणाला तरी तिरायतला म्हणावं लागायचं की थोड्या वेळ हिला बघता का. सो त्या काही गोष्टींचा संघर्ष डेफिनेटली होता. एकदा ती खूप आजारी झाली, ऍडमिट करावं लागलं तिला. त्यावेळेला मग सपोर्ट सिस्टीम काही नव्हती. तेव्हाची होणारी धांदल आपण म्हणूया. किंवा आणखीन एक मुद्दा असा यायचा की शनिवार रविवार ती जेव्हा थोडी मोठी झाली तेव्हा तिला कुठेतरी जायचं असायचं, कुठेतरी फिरायला जावं असं वाटत असायचं. तेव्हा मी आता इतकी सक्षम पण नव्हती. बरं, अवतीभोवतीची माणसं शनिवार रविवार प्रत्येक जण आपल्या फॅमिलीत असतो. त्यावेळेला तिला काय करायचं किंवा तिला कसं करमणूक तिची करायची हा खूप प्रश्न यायचा. आणि मी जेव्हा नोकरीला लागले तेव्हा तिला सुट्ट्या लागायच्या शाळेला, पण आम्हाला जायला लागायचं. त्यावेळेला आता हिची दिवसभर करमणूक कशी करायची, पूर्ण वेळ बाई ठेवणं पण फायनान्शियली तितकं पॉसिबल नव्हतं त्यावेळेला. मग तो काळ मोठा कठीण असायचा. किंवा मी जेव्हा क्लासेस सुरू केले, प्रारंभ कला अकॅडमीचे अभिनयाचे वर्ग जेव्हा मी सुरू केले, तेव्हा ज्यांनी माझा अगदी सुरुवातीचा प्रवास पाहिलाय त्यांना माहिती आहे की मी तिची बॅग घेऊन त्याच्यात तिचे झोपायचे दुपटे खाली टाकायचे, तिचे कपडे, तिची दुधाची बॉटल, असं सगळं घेऊन माझा तो जर्नी असायचा. म्हणजे त्याच्यामध्ये अरे बापरे मी किती कष्ट केले आई ग असं नाहीये. बरोबर. सांगण्याचं तात्पर्य त्याच्यामध्ये हे आहे की माझ्यासारखा असा संघर्ष अनेकांनी केला असेल, पण कोणताही संघर्ष करताना त्या संघर्षाचा बाऊ आपण मला वाटतं करायला नको. माझं नेहमी एक सांगणं आताही असतं 25 वर्षांनंतरही, की प्रॉब्लेमवर बोलण्यापेक्षा सोल्युशनवर बोललं पाहिजे. प्रॉब्लेम खूप असतात, प्रत्येकाचे असतात, वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. त्या प्रॉब्लेमचा इश्यू करण्यापेक्षा त्याला सोल्युशन फाइंड आउट केलं पाहिजे. म्हणजे अनेक वेळा अवतीभोवतीच्या मैत्रिणी जेव्हा असं म्हणतात, तरुण मैत्रिणी, घरी बघायला नाही ना कोणी आणि कसं करिअर करणार, याच्यामुळे राहिलं त्याच्यामुळे राहिलं, मग आता माझं काय 50शीच होऊन गेली, आता काय करणार. तर मला असं वाटतं की जर तुम्हाला काही करायचं असेल तर ही सगळी आव्हानं असणार आहेत तुमच्या भोवती. कदाचित तुम्हाला गॉडफादर नसणार आहे, मला तर कोणीच नव्हतं, तुम्हाला गॉडफादर नसणार आहे,
तुम्हाला सपोर्ट सिस्टीम नसणार आहे, तुम्हाला आर्थिक स्थैर्य नसणार आहे, तुमच्याकडे खूप गडी माणूस घरामध्ये हेल्पिंग हँड्स ज्याला आपण म्हणतो ते नसणार आहेत. मालिकाच असेल प्रश्नांची, पण मग त्या प्रश्नांच्या मालिकेतून जर तुम्हाला काही करायचं असेल खरंच, तर तुम्ही ए वर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा बी वर जास्त कॉन्सन्ट्रेट करा, की ह्या ए ला माझ्याकडनं बीचं उत्तर काय असणार आहे. मग त्याच्यात तुमची खूप दगदग होईल, धांदल होईल. तुम्हाला घर पण सांभाळायचंय, तुम्हाला घरातलं स्वयंपाक पण बघायचंय, तुम्हाला मुलीचं संगोपन पण करायचंय, तुम्हाला क्रिएटिव्ह गोष्टींवर काम करताना मेंदू थकतो, खूप थकतो. तुम्हाला वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना हँडल करायचंय. हे सगळं करताना तुमची प्रचंड दमछाक होते. पण मग ती दमछाक करायची तुमची तयारी असली पाहिजे. आणि मला असं वाटतं मार्ग निघत जातो. माझ्या बाबतीत एक खूप चांगलं घडलं की ठाण्यात माझ्या नशिबाने, अगदी मी म्हणजे खरंच टचवूड म्हणेन की माझ्या नशिबाने मला खूप चांगल्या मैत्रिणी, चांगली माणसं जी माझ्यासाठी अगदी नवीन होती, पण ही नवीन माणसं आहेत मग माझी जुनीच माणसं असं न करता त्या नवीन लोकांचा स्वीकार करताना घेणं आणि देणं, इट्स अ रिलेशन इज ऑलवेज अ गिव्ह अँड टेक. सो ते करत असताना त्या नवीन माणसांना मी आपलंसं करत गेले, जोडत गेले. आणि ज्या गावात खरंच एकही ओळख नव्हती त्या गावात आज हजारोंनी लाखोंनी माणसं ओळखीची आहेत. आणि त्याचं श्रेय माणसं तुम्हाला ओळखतात. आणि त्याचं श्रेय पण मी तुला सांगू, मी त्यांनाच देईन की त्यांनी मला स्वीकारलं, माझ्यावर खूप प्रेम केलं. म्हणजे मला अगदी आठवतं, आनंदिता माझ्या लेकीचं नाव आहे. मला वाटतं मी तिला ऍडजस्ट करण्यापेक्षा तिनेच मला जास्त ऍडजस्ट केलंय. म्हणजे युजली कसं असतं की लहान मूल असलं की आई हळूच त्याला एक घास भरवते, मग ते मूल कुठेतरी खेळून येतं, मग ती पुन्हा त्याला दुसरा घास भरवते, मग काहीतरी चांदोबा तरी दाखवते, नाही तर कावळा तरी दाखवते, चिव तरी दाखवते, काहीतरी करते ती. आणि कलाकलांनी पसारा पडलेला असतो आणि त्या बाळाच्या कलाकलांनी सगळं चाललेलं असतं. माझ्या केसमध्ये हे घडलंच नाही. चल 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 आटप आटपायचं निघायचं. कारण वयाच्या 30शीत करिअरला सुरुवात झाली, ऑलरेडी खूप उशीर झालेला होता. त्यात शहराची ओळख, वेगळ्या प्रदेशाची ओळख, नवीन भागाची ओळख, नव्या ओळखी निर्माण करणं, स्वतःला एस्टॅब्लिश करताना लोकांचा विश्वास संपादन करणं. आर्थिक जबाबदारी जरी नवरा कमवत होता तरी मी डे 1 पासून लग्नाच्या मी माझ्या पायावर उभी आहे. कारण मी ते खूप मानते की स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं असलंच पाहिजे. जर स्त्री म्हणून तुम्हाला असं वाटतं की मला माझी आयडेंटिटी असायला हवी, तर मग तू आर्थिक पण कमाई केली पाहिजे आणि तू घरामध्ये कॉन्ट्रीब्यूट पण आर्थिक दृष्ट्या केलं पाहिजे. त्यामुळे मी जे पडेल ते काम सुरुवातीपासून करत गेले. आता ते काय केलं आणि अगं बाई बिचारी मी ते कसं केलं हे काय मला फार सांगण्यात खरंच इंटरेस्ट नाही, कारण मी खूपदा वेगवेगळ्या इंटरव्ह्यूज मधून बोलले आहे. पण हे सगळं करत असताना अनेक जबाबदाऱ्या होत्या. माणसं जोडण्याची जबाबदारी होती, त्यांचा विश्वास संपादन करण्याची जबाबदारी होती, घराला घरपण वाटलं पाहिजे ही एक भावना होती. कारण इतक्या भरल्या घरातनं आलेली मुलगी आणि इथे काहीच नाही, कुणीच नाही, येणारं नाही की जाणारं नाही. मग मी गणपती बसवायला सुरुवात केली. तो आणायचा, त्याला शिरवायचं, एखाद्या विद्यार्थ्याच्या मदतीने ते सगळं आपणच करायचं. मग त्याच्यासाठी घरात 25 माणसं बोलवायची जेवायला, मग उत्साहाने तो हिरिरीने स्वयंपाक करायचा. हे का केलं तर मी खूप सश्रद्ध होती अशातला भाग नव्हता. पण घराला घरपण असलं पाहिजे, घरात माणसं आली पाहिजे, घराला एक घराचा फील आला पाहिजे, एक पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये सातत्याने राहिली पाहिजे. मुलीला हे सगळे रिच्युअल्स, हे सगळे सण समारंभ तिला माहिती व्हायला पाहिजे. म्हणजे इतकी गंमत यायची तुला सांगते, जेव्हा ती 3री 4थीत वगैरे होती, घरात तिला मी सांगितलं होतं की बघ तिला काम करायला खूप आवडतं, आता ती मोठी झाली पण तेव्हाही तिला खूप आवडायचं. तर कुणी आलं की आनंदिता मी जरी नसले तरी पाणी विचारायचं, काय खायला देऊ विचारायचं, काहीतरी भरलेलं असतं आपल्या डब्यात ते आणून द्यायचं. तर गणपतीच्या काळात
लोक बसत नाही की लगेच ती पटकन डिश भरून त्यांना हातात आणून द्यायची. त्याच्यात तिला जो आनंद व्हायचा आणि त्याच्यात एक इंडिपेंडंटली एखादी गोष्ट मॅनेज करणं, एटिकेट्स, मॅनर्स, शिष्टाचार, या गोष्टी नकळत आपण मुलांवर रुजवत असतो. मला असं वाटतं ते सगळं डेव्हलप होण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात, ज्या मी केल्या. त्यांनी माणसं जोडत गेली. मला अगदी आठवतं सुरुवातीच्या काळात वैशाली कुलकर्णी माझी मैत्रीण आहे, मनीषा आचार्य ज्या माझ्या संस्थेत होत्या, वनिता थोरात, यांच्याकडे मी हक्कानी सणावारी आम्ही दोघीच असायचो. सगळ्यांकडे खूप येणारे जाणारे पाहुणे रावणे, हॅपनिंग असं. आत्या इथे, मावशी तिथे, मामा तिथे, माझे तर सगळेच विदर्भात आणि सासरचे सगळे मराठवाड्यात. त्यामुळे असं वाटायचं अरे आपल्याकडे कोणीच येत नाही. आणि मग अशा वेळेला मी हक्कानी या मैत्रिणींकडे उठून आनंदिताला घेऊन जात असे. आणि हक्काची घरं होती ही माझी, की सणवार आला की त्यांच्याकडे जायचं किंवा त्यांच्याबरोबर काहीतरी एखादी गोष्ट करायची. सो मला असं वाटतं की हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा संघर्षच होता. कारण त्याच्यात खूप ओढाताण व्हायची. पण मुलीला ते फॅमिली ऍटमॉस्फिअर मिळालं पाहिजे, तिला माणसं दिसली पाहिजे, तिच्या मनावर संस्कार झाले पाहिजे, 4 लोक तिला भेटले पाहिजे, अगदीच ती एकलकोंडी वाढू नये, यासाठी ज्या ह्या गोष्टी कराव्या लागत होत्या स्वतःचं मॅनेज करून, ती डेफिनेटली कसरत होती. तुमचं ठाण्यात येऊन ओळखी वाढवण्याचा संघर्षापासून ते परवा तुमच्या ठाण्यातल्या गडकरी रंगायतांच्या कार्यक्रमात हाऊसफुल 700 लोक फक्त तुमच्या नावावर येणं इथपर्यंतचा तुमचा प्रवास आहे. तर या प्रवासात आताच तुम्ही बोललात काम, मुलगी, संसार, तर वर्क लाईफ बॅलन्स जो शब्द आपण आजकाल भरपूर सगळीकडे ऐकतो, कधी कधी त्याचा बाऊ करतो, तर तो नकळतपणे आधीची लोक साधत होतीच. आता फक्त त्याच्याबद्दल बोललं जात आहे किंवा आता त्याचा जास्त इश्यू केला जातोय, बाऊ केला जातोय. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी तुला सांगू, मला सतत लोक विचारतात की तू CBFC वर आहे, म्हणजे फिल्म सेन्सर बोर्डावर आहे, तुझी भालेराव इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, प्रारंभ कला अकॅडमी चॅरिटी ट्रस्ट आहे, तू अँकरिंग पण टीव्हीचं करतेस. हल्ली मी लाईव्ह कार्यक्रमांचं करतच नाही, फक्त टीव्हीचं अँकरिंग करते. मी क्लासेस घ्यायची, आता सध्या थोडं थांबलंय, पण मी एज्युकेशनसाठी काम करते, सोशल एरियासाठी करते, कल्चरल एरियासाठी करते, लिखाण करते. कसं ग तुला वेळ मिळतो? हा लोकांचा नेहमी मला एक प्रश्न असतो. तो प्रश्न आहे माझ्या लिस्टमध्ये. तर बेसिकली तुला खरं सांगू, हे सगळं मला काही करायला आवडत नव्हतं. म्हणजे आता लोकांना मी जेव्हा सांगते की मी एक उडाण टप्पू, अत्यंत मस्तीखोर, टवाळखोर, अभ्यासाची आवड नसलेली, फक्त मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात वावरणारी, लिडरशिप करणारी, स्कूल प्रतिनिधी, कॉलेज प्रतिनिधी, ह्या सगळ्या गोष्टीत रममाण होणारी अशी मी होते. मला हे सगळं काही असं सगळं करायचं नव्हतंच कधी. मला छान असा संसार थाटावा, 4-5 मुलं असावी, घरी छान तयार होऊन नवऱ्याची वाट बघावी आणि मस्त घरात दिवसभर मजा करावी, भरपूर खावं प्यावं, भरपूर झोपावं, हाच माझा पिंड होता. पण हे जेव्हा मी आता लोकांना सांगते तेव्हा ते म्हणतात अगदी खोट आहे, सपशेल खोट आहे, ते तुझ्या आतमध्ये असणार आहे, ते आता बाहेर येते. नाही, ते मी आणलंय बाहेर. तुम्ही पाण्यात पडता आणि जेव्हा तुमच्या लक्षात येतात तुम्ही बुडणार आहात, तुम्हाला जीव वाचवायचा आहे आपला, तेव्हा जी धडपड तुम्हाला करावी लागते, त्यातनं हे सगळं आलं. आता लाईफ बॅलन्स तू म्हणशील तर मी तुला खरं सांगू, खूप मॅनेजमेंट, मी कुठल्याही मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये न जाता माझ्या संस्थेनेच मला मॅनेजमेंट शिकवलं. म्हणजे इतके मोठे मोठे इव्हेंट मॅनेज करताना माझं प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग असतं. एक तर मला रोज वहीत लिहायची सवय आहे, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी, की आज मला काय करायचं आहे, मला अगदी कुणाला फोन करायचे आहेत इथपासून, मला आज बाजारातून येताना काय आणायचंय,
किंवा मला आज कुणाला फोन करून झाल्यानंतर घरात मला काय थोडंफार बघायचंय. फार काही मी किचन मध्ये वगैरे रमणारी नाहीये आणि फार निगुतीनं काटकसरीत वगैरे संसार करणारी अजिबात नाहीये. म्हणजे खूप तरतऱ्हेचे पदार्थ करून मी कुटुंबाला खाऊ घालते वगैरे असं काही नाहीये. ते असेल तर मग मला दिवसभर घरातच राहायला आवडतं. मग मला कुठे जायला आवडत नाही आणि काही काम करायला आवडत नाही. पण मी असं खूप काही रमत नाही, गरजेपुरती रमते. पण रोज लिहायचं की मला काय लिहायचंय, मला काय मेल करायचे आहेत, मला आज कशाला उत्तर द्यायचंय, मला किती लोकांना फोन करायचे, मला आज कुठल्या प्रपोजलवर काम करायचंय. आणि एकटं असताना सुद्धा एकही मिनिट फक्त कामाच्या बाबतीत, म्हणजे माझ्या व्यक्तिगत कामांच्या बाबतीत कसा वाया जाणार नाही याची मी काळजी घेते. म्हणजे अगदी सिंपल उदाहरण सांगते की आता मी वर्ध्याहून आले 17 तारखेला. माझ्या वडिलांचा 15 तारखेला वाढदिवस होता आणि 19 मला वाटतं 19ला इथे एवढा मोठा इव्हेंट होता. जायच्या आधी मी इव्हेंटची भरपूर तयारी करून गेले होते आमच्या टीम बरोबर सगळ्या. पण आल्यावर काही गोष्टी तरी शेवटपर्यंत असतातच. पण मी ठरवलं होतं की वर्ध्याला मला 2च दिवस मी जातेय. गावची माणसं येणार, सगळी भेटणार, सतत येणारे जाणारे असणार, आपल्याला वेळ मिळणार नाही. मग आपण ट्रेनमध्ये काय काय गोष्टी पूर्ण करायच्या त्या 12 तासात, याचं माझं प्लॅन रेडी होतं. मी 6:30ला विदर्भ एक्सप्रेस मध्ये वर्ध्याला बसले. म्हणजे हे जे तू आता बॅलन्सचं म्हणतेय म्हणून मी म्हणून नाही, पण मी सांगते की मी काय करते. तर मी विदर्भ एक्सप्रेस मध्ये 6:30ला बसले. फॉर्च्युनेटली मला साईडचा लोअर बर्थ मिळाला होता, त्यामुळे मस्त पाय पसरून बसले. माझा लॅपटॉप ओपन केला आणि 6:30 7:45 ते साधारणतः 11:15 या वेळामध्ये मला एक प्रपोजल सबमिट करायचंय. त्याचा स्टडी करून व्यवस्थित ते प्रपोजल तयार केलं. मग 11:15ला मी जेवून घेतलं. आडवी झाली की आता झोपूया. माझ्या लक्षात आलं मला झोपच येत नाहीये अजिबात. मग म्हटलं वेळ नको वाया जायला, उठूया. म्हणून मी उठले, पुन्हा बॅगमधनं लॅपटॉप काढला आणि माझं आता वर्कशॉप आहे एक महसूल विभागाबरोबर कर्जतला 23 तारखेला स्ट्रेस मॅनेजमेंट लाईफ स्किलवर. मला त्याचं काही सिलेबस तयार करायचं होतं क्रिएटिव्ह. मी 2-2:30 वाजेपर्यंत ते सिलेबस तयार करत बसले. झालं ना, माझी 2 कामं होऊन गेली. मग मी सकाळी उतरले. अशा वेळेत एरवी आमच्यापैकी कोणी असतात आम्ही रील स्क्रोल केले असते. नाही, मी पण भरपूर पाहते सगळं, हे नाही असं नाही, पण आधी काम ही पहिली प्रायोरिटी असते. मग विचार असा आला की आता सकाळी आपण उतरणार, घर ते रिक्षा याच्यातही काहीतरी करूया. लिहिणं तर शक्य नाही, टायपिंग त्याहून शक्य नाही. मग मी ठरवलं घरी गेल्यानंतर आळशीपणा न करता घरी जाऊन काय काय पटपट पटपट उरकायचंय आपल्याला. ही काही वेळ आता 6:30-7 वाजता झोपायची नाहीये. घरी जाऊन काय करायचं हे प्लॅनिंग करू. ते माझ्या डोक्यात फिट होतं प्लॅनिंग. मी बसल्या बसल्या फोनवर नोट्स मध्येच ते टाईप केलं. त्यामुळे घरी गेले, नवऱ्यावर बसून चहा प्यायले की लगेच माझी पुढची कामं, म्हणजे इतकं त्याच्यात मायन्यूट प्लॅनिंग केलं की आणलेली बॅग आवरायची आहे, नाही तर मग ती 4 दिवस पडली राहते. आणलेली बॅग आवरायची आहे. मग त्या दिवशी मॅरेथॉन मीटिंग ठेवली होती आम्ही इव्हेंटची. मग त्यामध्ये काय मुद्दे आपल्याला बोलायचे, पटापट पटापट त्याच्या नोट्स काढायच्या. सो मला असं वाटतं की असं होत राहतं. बाहेर जाताना प्लॅनिंग असतं की येताना ना अमक्या ठिकाणून निघालं की तिकडनं येताना भाजी घ्यायची आहे, मग XYZ मैत्रिणीचा वाढदिवस आहे, मग तिला छोटीशी काहीतरी भेट घ्यायची आहे. तर हे असं सगळं प्लॅनिंग करत काम केलं की मला असं वाटतं वेळ खूप उरतो. म्हणजे भरपूर टाइमपास करते. आणि मी ते करताना मला थोडा गिल्ट पण असतो की 10 नंतर साधारण 12 पर्यंत जर मी जागले, बापरे 2 तास मी काहीच केलं नाहीये, मी नुसतंच म्हणजे कोणाच्या तरी मुलाखती ऐकल्यात युट्यूबवर. पण ते गरज आहे ना आपली. मग थोडंसं काय चाललंय अवतीभोवती, न्यूजच पाहिल्या फोनवर, किंवा थोडंसं फेसबुक बघितलं, थोडंसं इन्स्टा बघून घेतलं, आपल्याला किती लाईक आले आहेत, काय आपलं वाढलंय का प्रमाण फॉलोअरचं, असं थोडं बघून घेतलं. हे सगळं मला आधी काही कळत नव्हतं. मी काय ते इन्स्टा आणि काय ते हे काही पाहत नव्हते. पण आता काळानुसार ती पण गरज झाली आहे, त्यामुळे ते पण एक काम वाटतं. सो मला असं वाटतं की हा लाईफ बॅलन्स छान पद्धतीने करता येतो. फक्त प्लॅनिंग, वेळेचं मॅनेजमेंट आणि एकही मिनिट वाया न घालवणं. असं काही नाही. मी भरपूर गप्पा मारायचं, पण मग ठरवलेलं असतं की आज 2 ते 3 फक्त मी टाइमपास करणार आहे. मग त्यावेळेला मी फोन करते,
मस्त बसते आरामात एखाद्या मैत्रिणीशी गप्पा मारत, कोणाच्या तरी घरी जाते, नाहीतर काहीच नसेल तर नुसतंच लॉंग ड्राईव्हला एक चक्कर मारून येते. असं करते. या सगळ्या चर्चांमध्ये आपण मगाशी एक मुद्दा घेतला की स्त्रीने आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवं, तर हे तुम्हाला किती महत्वाचं वाटतं आणि याचे फायदे काय? फायदा तोट्याचा भाग नसतो. सी माझ्या बाबतीत म्हणशील तर हो, मी असं म्हणेन की तो असतो. अदरवाईज मला याच्यावर माझ्या अनेक मैत्रिणींनी असं म्हटलंय, नवरा आणि बायकोचा पैसा काय वेगळा असतो का? आपलाच असतो ना तो. कशाला असं करायचं तुझं माझं? म्हणजे वेगळं वेगळं. त्याच्यात तुझं माझाचा प्रश्न नसतो. नवरा लाख देत असेल, पण आपण जेव्हा कमवतो ना आणि तो पैसा आपण इतरांसाठी खर्च करतो किंवा स्वतःवर करतो किंवा कुणावरही करतो, तेव्हा मिळणारं समाधान हे फार वेगळं असतं. अगदी सिंपल गोष्ट सांगते की 2 वर्षांपूर्वी माझी बहीण कॅन्सरनी, मोठी बहीण खूप आजारी झाली अमेरिकेत, आणि मला खूप असं वाटलं की माझ्या बहिणीला आता तिकडे जाऊन 30 वर्ष दोन्ही बहिणींना झाली आहेत, पण दरवेळेला माझं काहीतरी, दर उन्हाळ्यात वर्कशॉप आहे, मग काय बालनाट्य आहे, मग काय महिलांचं नाटक आहे, दरवेळेला माझं काहीतरी, त्या थकल्या मला बोलून, आणि दर 2 वर्षांनी त्याच भारतात येतात, यायच्या रादर. त्यामुळे आमच्या भेटी व्हायच्या, मग आताच काय भेट झालीये, मग आता काय जायचं, असं करत ते राहिलं. पण जेव्हा ताई आजारी झाली आणि मला असं वाटलं व्हिडिओ तिला बघितल्यावर की काय बरोबर वाटत नाही आहे सगळं, आपल्याला जायला हवंय. माझ्याकडे विजा पण नव्हता. माझं प्रोजेक्ट सुरू होतं नवी मुंबईमध्ये, हसत खेळत शिक्षण, शिक्षण करूया सोपे. मी 80 शाळांमध्ये ते प्रोजेक्ट माझ्या टीम बरोबर राबवत होते. मी ते प्रोजेक्ट फार सिस्टमॅटिकली मार्च पर्यंत कसं संपेल आणि मला कसं जाता येईल याच्यासाठी धडपड केली, आणि मला खूप छान वाटलं की मी स्वतःच्या कमाईने माझ्या बहिणीला भेटायला अमेरिकेत जाऊ शकले, तिथे महिनाभर राहू शकले. तिकीट मागे पुढे करायची वेळ आल्यावर आर्थिक नुकसान होणार होतं, फायनान्शियली लॉस होणार होता, पण मला कुठेही कानकोंड नाही वाटलं की बापरे आता नवऱ्याला म्हणावं लागेल की लॉस होतोय, जरा परत असं कर, तिकीट रिवाइज कर किंवा पुढे कर, व्हॉट एव्हर. मी मुळात संकोची आहे, कदाचित हा माझा प्रॉब्लेम असेल. मी लग्नाच्या डे 1 पासून कधी नवऱ्याला पैसे नाही मागितले, कधीच नाही. म्हणजे घरात, म्हणजे तो देत नाही असं नाहीये, घरात आम्ही दोघं मिळून खर्च करतो, पण डे मला माझ्यासाठी किंवा माझ्या गरजांसाठी मला नाही आठवत. त्यामुळे माझं तिकीट मागे पुढे करताना मी अत्यंत कॉन्फिडेंटली, हे जरा झालं, याच्या एवढा लॉस होतोय का, 50,000, ओके, हरकत नाही. आत्ता ही वेळ काय महत्वाची आहे, मी तिथे तिच्याजवळ थांबणं, किंवा माझी अडचण असेल तर मी लवकर निघून येणं. पण ती तिकीटं मागे पुढे करताना मला जराही संकोच वाटला नाही, किंवा कुणाहीसाठी करताना, मित्रमैत्रिणींसाठी काही करताना, नातेवाईकांसाठी काही करताना, स्वतःसाठी काही करताना, मुलीसाठी करताना, घरासाठी काही वस्तू आणताना छान वाटतं. आर्थिक स्वावलंबन असलं की एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. तो आर्थिक स्वावलंबनाचा कॉन्फिडन्स जो आहे तो कधीतरी इगो मध्ये कन्वर्ट होतो का? हा तुम्ही आजूबाजूच्या आता एवढ्या स्त्रियांना तुम्ही कन्सल्ट करता किंवा एवढ्या केसेस तुम्ही बघितल्या असतील, मी उलट म्हणेन, मी अशा मैत्रिणी बघते की अनेक मैत्रिणी किंवा नातेवाईकांमध्ये, जुन्या पिढीच्या माझ्या नातेवाईकांमध्ये, की खूप संकोच वाटतो त्यांना नवऱ्यांना पैसे मागताना. अनेक वेळा मन मारावं लागतं, म्हणजे नवरे देत नाही असं नाही, पण त्या भिडस्त असतात, त्यामुळे त्यांना संकोच वाटतो. अनेक वेळा त्यांना त्यांच्या इच्छा माराव्या लागतात. त्यामुळे इगो, इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. मला स्वतःला कधीच मी कमवते, माझे पैसे, असं मला कधी नाही वाटलं. पण माझ्याकडे आहेत ना, मग मला मागायची काय गरज आहे? बरोबर, मी कमवू शकते आणि मी कमवायला हवं. आणि मला कायम असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी, नवरा तिचा कितीही असा असला, देणारा आणि प्रेमळ असला, फार चांगली आहे हो,
म्हणजे त्यांना माहितीच नसतं त्यांच्याकडे किती पैसे आहेत. आले की 1 तारखेला माझ्याच हातात देऊन टाकतात ते. चांगली गोष्ट आहे. ज्यांना हे मिळतं चांगली गोष्ट आहे. पण तरी सुद्धा माझं तुझं हा प्रश्न नाहीये. तिने कमावता असलं पाहिजे. ह्या कमावण्याच्याच मुद्द्यावर आजकालच्या ज्या मिलेनियल पिढी आहे आपण जी म्हणू, किंवा माझ्या वयाची जी जनरेशन आहे, तर त्या मुलींना मी कमवते, तूही कमवतोस, मग तूही घरकामात मदत कर, हे जे एक तू मेमे सुरू होतं कमवण्यावरून, पैशावरून, ते कसं टाळलं पाहिजे? का टाळायचं हा माझा प्रश्न आहे आता. अगदी अगदी खरं सांगते तुला. कारण मी अशा पिढ्यानपिढ्या पाहिलेल्या आहेत की बाई एकटीच सगळ्या आघाड्यांवर संघर्ष करत असते. मुलाचं संगोपनही ती करते. ती स्त्री आहे. तोही थकून आला, ती थकून आली, तरी किचनमध्ये तिनेच जायचंय, तिनेच करायचंय, तिने घराचे मॅनेज करायचंय, येणार जाणारही मॅनेज करायचंय. हे काय अजून स्वयंपाक नाही झाला, 8 वाजले, थकून आलोय मी, भूक लागली आहे मला, आणि ती पण आली आहे. ती अशी ओरडू शकते का? ती भांडी आपटू शकते का? नाही. मग आता 60च्या टप्प्यावर आल्यावर फक्त करत राहिले कुटुंबासाठी, स्वतःसाठी जगलेच नाही, सगळ्यांना खुश करत राहिले. हे जे ती बाई रडताना दिसते ना मला, तेव्हा मला फार असं वाटतं की आताची जी मुलं करतात ना, मी पण थकून आली आहे, मला असं वाटतं आयुष्यभर बोंबळण्यापेक्षा ते खूप छान आहे. त्याच्यात इगो नको, त्याच्यात भांडणं नको, त्याच्यात समजूतदारपणा असायला काहीच हरकत नाही. काहीच हरकत नाही. म्हणजे मी असंही अनुभवलंय आणि पाहिलंय, आमच्याकडे बाबा पुरुष काम नाही करत, तुला करायचं तर कर, नाही तर नको करू, नाही तर पडू दे. बरं, पडू दे आणि घाण पडली आहे घरात आणि आपण जेवतोय, हे माझ्यासारखीला तरी काय पटणारं नाहीये. मी जेवणार नाही आधी, पण आधी ओठा स्वच्छ करीन, आधी आजूबाजूचा परिसर स्वच्छ करीन आणि मग जेवेन. मग आताची मुलं, आताची तरुण पिढी, मी पण थकून आली आहे, तू पण थकून आलाय, आज नापी तू बदल मुलाची, उद्या मी बदलते, काय वाईट आहे त्याच्यात? हे खरं सहजीवन आहे की दोघांनी मिळून गोष्टी करणं. अमेरिकेत काय आहे, कुठे माणसं मिळतात, नवरा बायको बाळांचं संगोपन करतात, नानी वगैरे नंतर येते, पण सुरुवातीला ते एकत्र करतात. मग जर त्यांनी स्वयंपाकात मदत केली आणि त्याच्यावरनं कुरबुरी व्हायची गरज नाही, फक्त बाईनीच केलं पाहिजे. मी तेच करत आले. पण आताच्या पिढीला मी बघतेय की ते इतके प्रॅक्टिकल आहेत की जरा जास्तच प्रॅक्टिकल आहेत ते. तुझे पैसे माझे पैसे वेगळे, जॉईंट अकाउंट नको, अमकं नको, अण्णा मी हेच ठेवणार, पुढे नाही पटलं तर आणखीन बदलवा, ते कोणी सांगितलं त्यापेक्षा आहे तेच अण्णाव चालू द्या, वगैरे वगैरे. तो फार आणि वेगळा मुद्दा आहे सगळा. पण मला ही आताची पिढी प्रॅक्टिकली जे वागते की बाबा सकाळचा नाश्ता आज मी केला, संध्याकाळचं जेवण तू कर, मला हे फार छान वाटतंय. मला असं वाटतंय की ते खूप चांगलं आहे, कारण स्त्रीच्या भावनांची पण तेवढीच कदर करायची गरज आहे. हे पुरुषाला कळण्यासाठी या गोष्टी समसमान पद्धतीने व्हायला पाहिजेत. कारण आपण म्हणतो की काळ बदललाय, स्त्री पुरुष समानता आहे वगैरे, काही दिसत नाही. आमच्या पिढीला तरी नाही दिसत. आताची तरुण पिढी कदाचित हे सगळं खूप बदलवून टाकेल, खूप बदलवून टाकेल. पुढे काळ पुढे फार वेगळा होणार आहे. आता ते किती चांगलं आणि किती वाईट हा वेगळा मुद्दा आहे, पुन्हा तो व्यक्ती परत्वे बदलणारा मुद्दा आहे. पण मला विचारशील तर हे तू मेमे न करता अंडरस्टँडिंग लेव्हलवर जे होत असेल की दोघांनी मिळून घरात काम करायचं, दोघांनी मिळून मुलाचं संगोपन करायचं, दोघांनी मिळून पैशाचं नियोजन करायचं, फार छान आहे. घरातलं आपण वातावरण बघतो तर घराचं घरपण टिकवणं ही एक फार महत्वाची गोष्ट असते. कारण आपण अख्खा दिवस काम करून थकून, घर ही एक अशी जागा असते जी आपल्याला कम्प्लीट करते, रिलॅक्स करते. सो तिकडे एक म्हणजे एक हॉटेल रूमवर गेल्याचा फील न येता आपण आपल्या घरी गेलोय असा फील येण्यासाठी ते घरपण टिकवून ठेवणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी ना हे घरपण हा जो भाग आहे ना, हा फक्त घर स्वच्छ ठेवून नाही होणार. त्याच्यात घरातले 3-4 माणसं जे असतात त्यांनी एकत्र जेवलं पाहिजे, एकत्र बसलं पाहिजे. आज तुझं काय झालं, तुझं काय झालं, तुझं काय झालं, तू काय केलं, तू एकत्र बोललं पाहिजे. नाही तर 3 माणसं, 4 माणसं आणि 4 दिशेला तोंड, एक फोनवर, एक मोबाईलमध्ये, एक लॅपटॉपवर, एक टीव्ही समोर.
त्याला घरपण नाही म्हणता येणार, पण तेच दिसतंय हल्ली जास्त प्रमाणात. आणि त्याच्यामुळे माणसं वृक्ष होताना दिसतायत, भावनिक म्हणजे भावना खूप ड्राय होताना दिसतायत, एकमेकांबद्दल असलेला रिस्पेक्ट, आत्मीयता, अनकंडिशनल प्रेम आपण ज्याला म्हणतो ते कमी होताना दिसतंय ते डेफिनेटली. आणि तरुण पिढी जी आहे, जी आत्ताची आहे, ज्याच्यात अगदी गिव्ह अँड टेक हे समसमान आहे, त्यांना हे इश्यूज पुढे येतील असं मला वाटत नाही. ते प्रॅक्टिकलच आहेत कारण पहिलेपासून, त्यामुळे त्यांना भावनिक वगैरे काही त्रास होणार नाही. हेही पण मग घराचं जाणवायला घर उशीर पण होईल. टिकवायचं म्हणजे कसं, तुला करायचं तर कर, नाही तर नको करू, मी काय करणार नाही, मला काही ते आवडत नाही, आम्हाला काही ती सवय नाही, मी असं बसणार बाबा, तुला करायचं तर कर. मग तेही बरोबर नाही ना. घराचं घर पण छोट्या छोट्या गोष्टींनी असतं. म्हणजे अगदी घरात काही 1-2 वस्तू आणल्या तर एखादी वस्तू नवऱ्याने उचलून एखाद्या ठिकाणी लावली, कशी दिसते ती, छान ते पडली आहे ते 8 दिवस तसेच, लावायची तर लावा, नाही तर नका लावू. तर तेही बरोबर नाही ना. बरोबर. मिळून त्या घराचं घरपण कसं जपता येईल ते किती छोट्या छोट्या गोष्टींमधनं असतं. आपण साधा एखादा पदार्थ केला तर त्या पदार्थावर आपण नुसतंच असं खात नाही बसत, त्याच्यावर बोललं पाहिजे काहीतरी, भलं वाईट बोला पण बोललं पाहिजे ना. सो ते घरपण टिकवण्यासाठी संवाद हवा. संवाद हा फार महत्वाचा आहे. बरोबर. मग तो संवाद भले आर्ग्युमेंट मध्ये कन्व्हर्ट झाला तरी चालेल, पण ती हेल्दी आर्ग्युमेंट असावी. त्याच्यामध्ये कुणाला खाली दाखवणं हा भाग नसावा. आणि लिसनर व्हायला पाहिजे प्रत्येकाने. मी ऐकणारच नाही आणि मी बोलणारच नाही, मला काही बोलायचं नाही आणि मला काही ऐकायचं नाही, संवाद होऊच शकणार नाही. त्यामुळे घराचं घरपण हे कामाच्या माध्यमातून, संवादातून, छोट्या छोट्या गोष्टींचा रिस्पेक्ट करून, अप्रिशिएट करून, एकमेकांना रजिस्टर करून, अरे वा साडी नेसलीस, छान आहे, पाहिली नव्हती आधी कधी, नाही तर तुम्ही पैठणी घालून नवऱ्यासमोर बसले तरी तो असंच. तर मग काय म्हणजे त्या बाईला वाटतं की अरे मी इतकी चांगली पहिल्यांदाच नेसली, मग ती उगाच म्हणते अरे तू ही साडी पाहिली का, हा नाही कधी घेतली, अरे तूच घेतली नाही का मागच्या महिन्यात, अरे हो असं, मग ते त्याला काही मग मजा नाही. सो हा संवाद हेल्दी राहायला पाहिजे, छान राहायला पाहिजे, तर त्या घराला घरपण आहे. नाहीतर मग आता काय परंपरेने लग्न झालेलं आहे ते टिकवायचंय, कारण समाजाची रचनाच तशी आहे. आजही स्त्री काही एकटी राहणारी फार सुरक्षित असते आणि समाज तिच्याकडे फार प्रेमाने बघतो, असं काही नाहीये. त्यामुळे मग ते रेटायचे संसार झालेले आहेत, 7 फेरे शेवटपर्यंत ते निभवायचे. मग ताई तुमची विविध क्षेत्रांच्यात ओळख आहे. अरुंधती भालेराव म्हटलं की काही लोकांना एक समाजसेविका दिसते, काही लोकांना शिक्षिका दिसते, काही लोकांना एक निवेदिका दिसते. तर एवढ्या सगळ्या क्षेत्रांच्यात तुम्ही तुमचा ठसा उमटवलाय, पण आत्ताच्या स्त्रीला आपला ठसा उमटवायला ज्या काही समस्या आहेत, पूर्वीच्या समस्या आणि आत्ताच्या समस्या, यात काही तुम्हाला फरक वाटतो का? नाही, मला प्रश्न नाही कळला. म्हणजे पूर्वी स्वतःला एस्टॅब्लिश करण्यातला तुम्ही फेस केलेले चॅलेंजेस आणि आताच्या ज्या करिअर सुरू करू इच्छितात त्या स्त्रियांचे चॅलेंजेस, ह्यात काही फरक आहे का? खूप गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. जसं की मी माझ्या बाबतीत म्हणेन की लोक जेव्हा मला विचारतात की तुम्ही काय करता, तर मला प्रश्नच पडतो काय सांगावं, मी काय करते. मग मी हेही करते, मी तेही करते. मग लोक मनात म्हणत असतील काय ग बाई, एक ना धड भाराभार चिंध्या असंही होऊ शकतं. पण माझा प्रॉब्लेम असा झाला की मला अभिनेत्रीच व्हायचं होतं, विच वॉज व्हेरी क्लिअर इन माय माइंड, पण ते नाही झालं. मग तर ते नाही झालं तर त्याचा वापर करत अर्थार्जन पण करायचंय. मग वेगवेगळा तो बेस घेऊन काय काय करता येईल, अभिनयाचा बेस घेऊन, अभिनय रंगमंचावर जाऊन न करता त्याचा बेस म्हणून वापर करून. कारण शूटिंगला जायचं तर वेळ जाण्याच्या हातात आहे, येण्याच्या हातात नाही. पुन्हा मुलीचा प्रश्न आहे, बरोबर आहे. सिरियल तेव्हा आता इतकी माध्यमं उपलब्ध नव्हती, त्यामुळे ते काहीच हातातलं नव्हतं. मग तो बेस घेऊन वेगवेगळ्या गोष्टी करत असताना अर्थार्जन झालं पाहिजे. मग त्यासाठी अँकरिंग सुरू केलं, मग त्यासाठी ऍक्टिंगचे क्लासेस सुरू केले. मग त्याच्यात आणखीन वेगवेगळं करताना 6 ते 15, 15 ते 30, 30 ते 60, 60 ते 80 असे वयोगट सुरू केले. मग सूत्रसंचलन निवेदनाच्या कार्यशाळा पण सुरू केल्या.
मग लोकल चॅनलवर न्यूज पण द्यायला लागले. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या करत होते मी, त्या हाऊस म्हणून नव्हते करत किंवा करिअर म्हणून नव्हते करत. प्युअरली आणि प्युअरली अर्थार्जन म्हणूनच मी करत होते. ती माझी गरज होती. त्यामुळे एका गोष्टीला मला धरून राहताच आलं नाही, ज्याचं मला कधी कधी वाईट पण वाटतं. मी 13 वर्ष नोकरी पण केली एका शाळेमध्ये. म्हणजे 7:30 ते 3:30 मी शाळा करायची आणि 5:30 ते रात्री 9:30 मी मंडे टू सॅटरडे क्लासेस घ्यायची, ऍक्टिंग आणि सूत्रसंचलनाचे, आणि संडेजला अँकरिंगचे कार्यक्रम करायची. म्हणजे 2003 ते 2000 ऑलमोस्ट 350 अँकरिंगचे कार्यक्रम केले मी. आणि मग मी पूर्ण थांबली अँकरिंग म्हणणं, कारण मग माझं बीएड झालं लग्नानंतर मी पीएचडी केलं, लग्नानंतर मी MA सायकोलॉजी केलं. हे सगळं करत असताना जर्नलिझमचा कोर्स केला. सो पर्यायच नव्हता माझ्या समोर. त्यामुळे मला बरेचदा असं वाटतं की काय म्हणजे मला करायचं काय होतं आणि मी करते काय. हे काय माझं करिअर नाहीये जे मी आत्ता करते. हे मी अर्थार्जनाच्या भूमिकेतनच केलं. अजूनही मी संघर्षच करते. माझा संघर्ष काही थांबलेला नाहीये, कारण तुम्हाला रेडी प्लॅटर कोणी आणून नाही देत की हे घे ग. आजही तुम्हाला काम शोधावं लागतं, संधी शोधावी लागते, निर्माण करावी लागते, पकडावी लागते. त्याच्यासाठी रोज धावावं लागतं, कारण अशा पायलीच्या 50 अरुंधती गल्लोगल्ली आहेत. त्यामुळे सतत तुम्हाला काम शोधावं लागतं, ते निर्माणच करावं लागतं. म्हणजे स्ट्रगल थांबलाय का, तर नाही थांबलाय. आता तर पुन्हा एज जसं जसं वाढत चाललंय तसं ते एज पण बॅरियर होत चाललेलं आहे अनेक बाबतीत. पण समाजसेवेचं म्हणशील तर ते माझ्या घरामध्येच मूळ होतं. वर्धेसारख्या ठिकाणून मी आलेली आहे. विनोबाजींचा पवनाराश्रम आणि गांधीजींचं सेवाग्राम यांच्या पावनभूमीचं बॅकग्राऊंड असलेल्या शहरातून मी आलेली आहे. लहानपणी साने गुरुजी कथामाला केंद्रांचे कार्यक्रम ऐकलेले आहेत, गीताई पाठ होती आम्हाला. त्यामुळे सोशल, आई वडील माझे खूप सोशल होते, त्यामुळे ते बीज माझ्या घरातलंच आहे. तर समाजाकडनं जे घेतो ते समाजाला दिलं पाहिजे या भावनेतनं मी विनामूल्य सामाजिक काम गेली 24 वर्ष करते. त्यातलं कॅन्सरचं काम हे 14 वर्ष करते. तिथे मी काही पैसे घेत नाही, ते मी फ्री करते, कारण ते माझं खरं पॅशन आहे. पण बाकी जो हा भापट पसारा आहे हा मी करिअर म्हणून निवडला नाही, ते करिअर आपोआप होत गेलं. पण ते खरं अर्थार्जनासाठीच मी करत आले आणि आजही मी ते अर्थार्जनासाठीच करते. आताच्या पिढीचं तू म्हणशील तर मला असं वाटतं आताची पिढी म्हणजे आताची 25 वर्षाची मुलगी जेव्हा मी माझ्या 25शीला तुलना करते तेव्हा मला असं वाटतं आय वॉज डॅम फूल, आय वॉज इमोशनल फूल. काही क्लॅरिटी नव्हती, एक्सपोजर नव्हतं, काय करायचंय माहिती धड नव्हतं, तेवढी मॅच्युरिटी लेव्हलच नव्हती जी आताच्या मुलींना आहे. त्याला आणखीन एक कारण आहे, नॅनो फॅमिलीज आहेत, एकुलती एक मुलं आहेत, आई वडील सधन आहेत किंवा त्यांच्यासाठी घर आहे मुंबईत राहायला, फिनान्शियली फॅमिली स्टेबल आहे. त्यामुळे हवं त्या क्षेत्रात हवं ते करिअर करण्यासाठी ते भरपूर वेळ देऊ शकतायत. त्यांना घर चालवायचं नाहीये, मुलं बाळ नाहीयेत, लग्न तर 30-32 काहीच नाही ना, मुलं बाळांना सांभाळायचंय. मी तर किती आनंदिताला जेव्हा घेऊन आली तेव्हा मी किती लहान होती. माझं लग्नच 23व्या-24व्या वर्षी झालेलं आहे. सो आताच्या पिढीचं तू बोलायला गेली तर दे आर व्हेरी क्लिअर. नंबर 1 काय करायचंय काय करायचं नाहीये हे त्यांना छान माहिती आहे. आमच्या वेळेला फार कमी एक्सपोजर होतं, कमी स्ट्रीम्स होत्या करण्यासाठी करिअर. आता भरपूर आहेत. अगदी अभिनयाच्या क्षेत्रात यायचं म्हटलं तरी कितीतरी माध्यम आहेत त्यांच्यासाठी, कितीतरी. मिळणारा पैसा पण अमाप आहे, करिअरच्या वेगवेगळ्या दिशा आहेत, आणि घरी आई वडिलांना आणून किंवा संसार चालवण्यासाठी पैसे कमवण्याचं कोणतंही टेन्शन नाहीये. त्यामुळे आताच्या पिढीशी आणि आमच्या पिढीशी अशी तुलना नाही करता येणार, नाही करता येणार. अर्थात दोन्हींमधले तोटे पण आहेत, फायदे पण आहेत. आमच्या वेळेला एवढी स्पर्धा पण नव्हती. आताच्या पिढीला खूप वेगवेगळ्या स्पर्धेला सामोरं जावं लागतंय आणि त्याच्यासाठी त्यांना त्यांच्या मेंटल हेल्थची पण खूप केअर करावी लागते. सो दोन्ही गोष्टी आहेत. ताई, एवढ्या विविध क्षेत्रात तुम्ही वावरता,
तर समाजातल्या कुठच्या गोष्टी तुम्हाला खटकतायत? खटकतात. माणसं स्वच्छ राहत नाहीत वागता बोलताना. हम्म. खूप मुखवटे घेऊन राहतात. हम्म. आत एक बाहेर एक. हम्म. रिव्हेंजफुल वागतात बरेच वेळा. हम्म. अच्छा असं केलं का मला दाखवूनच देईन. कशासाठी? हम्म. मला असं वाटतं आत बाहेर स्वच्छ असलं पाहिजे, हम्म. ट्रान्सपरंट असलं पाहिजे. राग आला बोलून मोकळं व्हा. हम्म. आणि अजून एक गोष्ट मला खटकते की माणसं स्वतः अनुभव घेतल्याशिवाय दुसऱ्याच्या सांगण्यावरून तिसऱ्याबद्दल मत करत असतात. हम्म. समजा अगदी सिंपल गोष्ट आहे की तुला माझा अनुभव अरुंधती भालेरावचा खूप खडूस आणि असा आला असेल कदाचित त्या पर्टिक्युलर स्टेटला. हम्म. तू काहीतरी वाईट वागली असेल किंवा मी काहीतरी मेंटल स्टेटमध्ये असेल म्हणून ही व्यक्ती अशीच हे लेबल लावणं, हम्म. मग ते सोयीस्कररित्या बाहेर पसरवणं, हम्म. मग समोरच्या 4 व्यक्तींनी स्वतःच्या डोक्याचा वापर न करता ते त्या खरं व्यक्तीकडे मानून त्याच चालणं. चष्म्यातनं बघणं, हम्म. अनुभव न घेता. ह्याचं मला कधी कधी मोठं गमतीदार वाटतं की लोकांना स्वतःचं डोकं नाही का बुवा, बरोबर. स्वतःच्या विचारांनी चाला, हम्म. स्वतःचा अनुभव घ्या. आणि माणूस चांगला वाईट असं काही नसतं. हम्म. ती सिच्युएशन त्याला तसं तसं वागायला भाग पाडत असते. बरोबर. पण स्वच्छ असलं पाहिजे. हम्म. म्हणजे आत एक, समोर खूप गोड बोलायचं. हम्म. आणि ऑनेस्टली सांगू, मला नेहमी लोक म्हणतात तू किती जणांना प्लॅटफॉर्म देते, किती लोकांना स्टेज देते, तुला कधी इन्सिक्युरिटी नाही वाटत का? तर म्हटलं मला नाही वाटत इन्सिक्युरिटी. मला उलट जे मला करायला मिळालं नाही ते इतर मैत्रिणींना माझ्या प्लॅटफॉर्मवरनं करायला मिळतंय हे बघताना कमाल आनंद होतो. कारण या वयात त्यांना हे मिळालं पाहिजे. मला हे देणारं कोणी नव्हतं, तर चला ना मी हे त्यांना देऊन बघते. सो दुसऱ्यासाठी करण्याचं जे समाधान आणि आनंद असतो ना, तो खूप छान असतो. त्यामुळे मला इन्सिक्युरिटी वाटत नाही. आणि शेवटी जेवढं इथे माझ्या लिहिलंय ना तेवढंच मला मिळणार आहे. खरंय. आणि जे मला मिळणार आहे ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि जे दुसऱ्याला मिळणार आहे ते मी हिरावून घेऊ शकत नाही. शेवटी माझ्या नशिबात जे आहे ते मला मिळणार आहे, त्यासाठी मी कष्ट करायला हवे. मिळालं नाही तर मी कुठेतरी कमी पडतेय कष्टात, असा विचार मी करायला पाहिजे. पण तुलना, राग, द्वेष, मत्सर मनामध्ये धरून ठेवणं, दाखवूनच देईन, सोयीस्कर बदनामी करणं, पाय ओढणं, या गोष्टी मला फार मला त्रास देत नाही त्या गोष्टी. कारण मला काय करायचंय मला खूप चांगलं माहिती असतं. त्यामुळे मी अशा गोष्टींवर निगेटिव्हिटीवर माझी एनर्जी कधीच घालवत नाही. अशा लोकांपासून मी दाट दूर असते. पण मला असं वाटतं असं वागायला नको आपण. कारण आयुष्य खूप सुंदर आहे, क्षणभंगूर आहे. प्रत्येक क्षण खूप निरागस आणि छानपणे जगला पाहिजे. मन रिक्त ठेवलं ना, छान ठेवलं ना, तर भविष्याची भीती, भूतकाळातल्या स्मृती आणि भविष्याची भीती आपल्याला राहत. ताई तू एवढी स्ट्रॉंग आहेस मेंटली, आणि या सगळ्याच्यात तुला तुझा वीकनेस काय असं वाटतं? खूप विकनेसेस आहेत माझ्यात. मी ओव्हर इमोशनल आहे, एक. नंबर 2, मला कोणी कितीही वाईट वागवलं तरी मला तेवढ्यापुरताच त्या व्यक्तीचा राग येतो. नंतर मी विसरून जाऊन पुन्हा त्या व्यक्तीच्या गळ्यात हार घालायला जाते, त्याचं कौतुकही करायला जाते, त्याला संधी पण देते. तेव्हा माझ्या अवतीभोवतीची लोक म्हणतात तुला अक्कल आहे का काही? त्या व्यक्तीने तुला इतकं छळलंय, इतका त्रास दिलाय, त्या बाई तुझ्याशी असं वागल्या, तू काय पुन्हा त्यांच्याशी बोलायला चालली, काय पुन्हा त्यांना संधी देते आणि पुन्हा काय हातमिळवणी कर. तर मला ना असं धरून नाहीच बसता येत. त्याचा खूपदा गैरफायदा घेतला जातो की मी सहन करते, मी सहन करते, हा माझा वीक पॉइंट आहे. मी खूप पराकोटीचं सहन करू शकते आणि मला दयाच येते. मला राग येतच नाही, चीड येतच नाही, किंवा आता धडा शिकवतेच असं मला वागताच येत नाही, जे कधी कधी मला वाटतं की आलं पाहिजे. तर हे आहेत माझे वीक पॉइंट्स. लवकर रडू येतं,
मला. हम्म. मला दुसऱ्याचं काही वाईट ऐकलं की लगेच मी सटपटून जाते, लगेच डिस्टर्ब होते. हे विकनेसेस आहेत. हम्म. तुझं सामाजिक क्षेत्रातलं काम आहे आणि आत्ताची जी पिढी आहे किंवा ज्यांना सामाजिक क्षेत्रात काम करायचंय पण त्यातून अर्थार्जन नाहीये आणि या दोन्हीचा बॅलन्स साधायचंय की एकीकडे आपलं अर्थार्जनही चालू राहिलं पाहिजे संसारासाठी आणि सोसायटीला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून सामाजिक कार्यही करायचंय, तर अशा व्यक्तींनी काय केलं पाहिजे? बेसिकली मला जेव्हा लोक समाजसेविका वगैरे म्हणतात तेव्हा मला खूपच गुदमरायला होतं. ही खूप मोठी पदवी आणि लेबल आहे जे मला नकोय. फार छोटं काम करतेय मी. इतकं वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक काम करणारी माणसं समाजात अवतीभवती आहेत की ते पाहिल्यानंतर जेव्हा लोक मला समाजसेविका वगैरे म्हणतात ना तेव्हा मला खूप गुदमरायला होतं आणि कोणीतरी खूप मोठा चिखल अंगावर फेकल्यासारखं वाटतं. त्यामुळे छोटं छोटं काम करते मी सामाजिक. फार समाजसेविका वगैरे नाही किंवा 4-2 पुस्तकं लिहिली की लगेच लेखिका. मला लेखिका म्हटलेलंही आवडत नाही. 4-5 पुस्तकं झाली आहेत माझी, पण ती अनुभवाच्या आधारातनं झालेली आहे. मी व्यक्त झाले आहे त्यातनं, म्हणून मी लेखिका झालेली नाही. पण जेव्हा सामाजिकतेचं भान ठेवून काम करणं तू म्हणतेस, तर ते पूर्ण वेळ करायचं काम आहे. पूर्ण वेळ. उगाच आपलं थोडंसं गेलो आणि केलं असं नाही आहे ते पूर्ण वेळ करायचं काम आहे. अर्थार्जन हेही पूर्ण वेळ करायचं काम आहे. दोन्ही सायमल्टेनियसली पॅरलल करत असताना प्रचंड कसरत होते, प्रचंड ऊर्जेचा व्यय होतो, मानसिक थकवा येतो, शारीरिक थकवा येतो, अपेक्षा वाढतात समाजातनं, तुमच्याकडून समाजाच्या. पण मग परत तेच वर्क बॅलन्स, लाईफ बॅलन्स ते करतच तुम्ही करू शकता. ते असं चला थोड्या वेळ एक सिनेमा पाहून आल्यासारखं सामाजिक काम नाही करतायत. ते पूर्ण वेळ सातत्याने वाहून घेतच करावं लागतं. ताई, तुम्ही अनेक वर्ष नाटकाच्या दिग्दर्शनाचं काम केलंय आणि स्पेशली महिलांचं प्रायोगिक नाटकाचं तुम्ही दिग्दर्शन केलंय, त्यासाठी तुम्हाला एक पुरस्कारही मिळाला, त्याबद्दल काय सांगाल? मी परत तेच सांगते की मला अभिनय करायचा होता, मी करू शकले नाही. मग मी जेव्हा लहान मुलांच्या बॅचेस घ्यायचे ऍक्टिंगच्या, म्हणजे अगदी ह्या 2 वर्षापासूनच घेत नाही, अदरवाईज मी 22 वर्ष बॅचेस घेत होते. त्यावेळेला मुलांना सोडायला येणाऱ्या माता म्हणायच्या आमच्यासाठी काहीतरी कर ना. कोणी म्हणायचं मी शाळेत असताना खूप काम केलंय, कोणी म्हणायचं मी कॉलेजमध्ये असताना केलंय. तर मला असं वाटायचं खरंच यांची स्वप्न अपुरी राहिली, आपलंही राहिलंय, चला यांना घेऊन काहीतरी करूया. मग त्यांना ट्रेनिंग नाही काही, बरीच वर्ष होऊन गेलेली आहे, गॅप 20, 22, 25 वर्षाची, त्यांना घेऊन करायचं. मग त्याच्यातनं माझं ह्या कामाला सुरुवात झाली. मग वयोगट 30 ते 80, 25 ते 80 रादर, या वयोगटातल्या महिलांना पहिले 3-3, 4-4 महिने ट्रेनिंग देणं, नाटक कशाशी खातात, स्टेज कसं असतं, एक विंग कशाला म्हणायचं, बॅटन लाईट कशाला म्हणायचं, फ्लड लाईट कशाला म्हणायचं, एंट्री एक्झिट काय असते, बॅकड्रॉप काय, सायक्लोरामा काय, वगैरे वगैरे वगैरे, अपस्टेज कुठलं, डाऊन स्टेज कुठलं, थोडं थिअरी, प्रॅक्टिकल, थोडंसं त्यांना प्रशिक्षण, आणि त्यातनं मग शेवटी एका नाटकाची निर्मिती आणि मग त्याचा प्रयोग, त्याचे अनेक प्रयोग, असं करत भरपूर महिलांची नाटकं केली आणि त्याची नोंद मग इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनी घेतली. कुठेतरी आजकालच्या पिढीचे पेशन्स एवढं ऐकण्याचे कमी झालेत का? पिढीचेच काय, सगळ्यांचेच पेशन्स कमी झाले आहे ऐकण्याचे. खूपच कमी झालाय स्पॅन. म्हणजे पूर्वी लोक 4-4 तासाची नाटकं बघायचे, आता 1.5-2 तासात लोकांना कंटाळा येतो. पण मी अनुभवलंय झाडीपट्टी रंगभूमीत. झाडीपट्टी रंगभूमीवर जेव्हा मी हाऊस म्हणून जाते प्रयोग करायला अधूनमधून, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला असं वाटतं कोपऱ्यात, गडचिरोलीच्या आतमध्ये, तिकडे गावरान भागात काय लोक येतील, काय लोक येत नाही. 4 आणि 5 हजाराचा मॉब असतो जो 7-7, 8-8 तास नाटकाला बसतो, अख्खी रात्र बसतो. थंडीच्या दिवसांमध्ये असतं, साधारण दिवाळीनंतर सुरू होतं. लोक गाद्या पांघरुणं घेऊन 7-7, 8-8 तास झाडीपट्टी रंगभूमीचं नाटक बघतात.
इतका मोठा प्रेक्षक आहे आणि एवढा प्रचंड स्पॅन आहे त्यांचा पेशन्सचा. आपलाच आता पेशन्सचा स्पॅन खूप कमी होत चाललाय. आणि परत मला वाटतं आपण जे सर्फिंग करतो फटाफट 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 हो. फटाफट, थांबतच नाही आपण कुठे, तेही त्याला एक कारण असू आपल्याकडे शकतं. 30 सेकंदाचा रील पण पूर्ण बघायचा पेशन्स नसतो. आणि त्याचा परिणाम कुठेतरी फोकसिंगवर पण होत चाललेला आहे आपल्या. आपलं विस्मरण व्हायला लागलंय त्याच्यामुळे. डोकं गोंधळल्यासारखं वाटायला लागलंय. खूप दुष्परिणाम आहेत ह्या सगळ्या गोष्टींचे. आणि त्यामुळे पेशन्स कमी होत चाललाय. तो पिढीचाच नाही, माझ्या पिढीचा, तुमच्या पिढीचा, सगळ्यांचाच पेशन्स कमी होत चाललाय. ताई, तुझं मुंबई पोलीस दलातल्या विशेष करून महिलांसाठी पण खूप कार्य आहे, त्याबद्दल तू काय सांगशील? मुंबईचं नाही, मी महाराष्ट्रात जवळपास 36 ते 37 कार्यशाळा या वर्षात घेतल्या स्ट्रेस मॅनेजमेंट आणि लाईफ स्किलवर. त्यावेळेला कोकणचे आयजी होते संजयजी दराडे IPS, आणि दत्ताजी कराळे नाशिकचे आयजी, यांनी ते पुढाकार घेतला होता. तो इनिशिएट त्यांनी केलं होतं ते. आणि एका बॅचमध्ये 80 वगैरे महिला पोलीस असायच्या आणि फार भन्नाट अनुभव होता तो सगळा. 36-37 कार्यशाळा मी घेतल्या आणि पोलिसांचं आयुष्य जवळून बघितल्यानंतर ते किती खरंच संघर्षाचं आहे. आणि महिला पोलीस विशेषतः की ज्यांना घर आणि नोकरी याचा बॅलन्स करताना त्यांची किती दमछाक होते. आणि आपण सरळपणे बोलतो पोलिसांबद्दल, नावं ठेवतो, पण तसं नाही आहे. जवळ जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्यांचं आयुष्य किती संघर्षाचं आहे याची जाणीव होते. त्यामुळे तो अनुभव मला फार मस्त होता, फार वेगळा अनुभव होता. त्यांना किती शिकायला मिळालं मला माहिती नाही, पण मला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. ताई, आपला संवाद आपल्याला वेळेच्या मर्यादेमुळे थांबवावा लागतो, नाही तर तुझ्याशी गप्पा मारायला असंख्य विषय आहेत. ज्या ज्या क्षेत्रात तू काम करतेस त्या प्रत्येक क्षेत्रावर आपण एक इंटरव्ह्यू करू शकतो, एवढं तुझं काम आहे. पण जाता जाता आपल्या तरुण पिढीला तू काय संदेश देशील? म्हणजे मी इतकी म्हातारी झाली असं तुला वाटतंय? तरुण पिढीला संदेश, आम्ही आता एक सध्या महाराष्ट्र टाइम्स बरोबर उपक्रम मी राबवते, गंध नात्यांचे. त्याच्या आधी आम्ही एक उपक्रम राबवला, चला व्यक्त होऊया, मटा आणि प्रारंभ आणि ठाणे महानगरपालिका. त्याच्या आधी एक उपक्रम आम्ही राबवला होता, चला नाटक समजून घेऊया. उद्देश या सगळ्या उपक्रमांमध्ये हा होता की तरुण मुलांनी, कॉलेज गोईंग मुलांनी, मुलींनी यायला पाहिजे, चर्चासत्र ऐकायला पाहिजे, भाग घेतला पाहिजे. कारण मला आठवतं की आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये असताना कितीतरी व्याख्यानांना जायचो, म्हणजे कितीतरी कार्यक्रमांना आम्ही जायचो, ऐकायचो. कारण तेव्हा टीव्ही एवढा सोकावला नव्हता, बघण्याचं माध्यम नव्हतं, ऐकण्याचं माध्यम जास्त होतं. कितीतरी व्याख्यानमाला ऐकायचो, गाण्याचे कार्यक्रम ऐकायचो, क्लासिकल संगीत ऐकायचो, की कान तयार होतो, एक अभिरुची निर्माण होते. सो आता मुलं येतच नाहीत. म्हणजे आम्ही इतके विषय मुलांना घेऊन करतोय, पण त्याला प्रेक्षक कोण असतो? सगळा 40च्या पुढचा. 40च्या म्हणजे 20 आणि 40च्या मधला पण नसतो, 40-50च्या पुढचाच सगळा प्रेक्षक वर्ग असतो. तर या तरुण मुलांनी खूप ऐकलं पाहिजे, चांगल्या चांगल्या कार्यक्रमांना गेलं पाहिजे. नुसतंच आवडतं तेवढंच न करता जे नाही आवडत ते पण बघायला पाहिजे. म्हणजे आपली अभिरुची संपन्न होण्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे समजण्यासाठी तरी किमान सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांना त्यांनी गेलं पाहिजे, जे आता होत नाही. वाचनाच्या बाबतीतही खूपच बोंब आहे. चांगलं मराठी बोलणं, म्हणजे त्याला काही हे नाही आहे, म्हणजे आपण त्याला असं काही परिमाण नको लावूया. प्रत्येक भागातली भाषा वेगळी आहे, ती त्या भागाची प्रादेशिक भाषा आहे, ती गोड आहे. पण तरी सुद्धा त्या भागातली भाषा सुद्धा मग अस्सल बोलता आली पाहिजे. चांगलं मराठी बोलताना ते चांगल्या पद्धतीने व्यक्त करता आलं पाहिजे. तर ऐकत नाही, ऐकायला येत नाही चांगल्या कार्यक्रमांना. संवाद सुद्धा फार कमी साधतात, बोलत नाहीत, खूप आतल्या आत असतात आणि खूप स्वकेंद्रित व्हायला लागली आहे ही पिढी. खूप हुशार आहे, त्यांना प्रचंड नॉलेज आहे, त्यांना खूप क्लॅरिटी आहे आयुष्याबद्दलची. पण ह्या 2-3 गोष्टी जर त्यांनी केल्या तर मला वाटतं ते अधिक सक्षम होतील असं वाटतं.
ताई, तू वेळात वेळ काढून आलीस आणि आमच्याशी छान संवाद साधलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि एक छोटीशी- तुझेही खूप आभार. इतके छान प्रश्न तुम्हाला विचारले आणि मनापासून मला उत्तरं द्यायला मजा आली. एकतर हा स्टुडिओ खूप छान आहे, इथे खूप चांगल्या Thank you, वाईब्स आहेत, thank you, खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि छान वाटलं. thank you. असं आहे का? सखी क्रिएटिव्ह हा आपल्या ठाण्यातलाच ब्रँड आहे. ओ, माझा मित्र परितोष लाड म्हणून. उघडून बघू. हो, प्लीज प्लीज. वा वा खणाची डायरी आहे वाव, आणि एक छान सुंदर. क्लच बॅग आहे. हे बघा किती मस्त आहे ना, सगळं खणाचंच आहे हे. हो, हे बघा. पारंपरिक आणि मला मराठी लिहायला ओळख. खूप आवडतं. ही माझी आता पुढची डायरी. मस्त, मज्जा आली. ताई, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्याशी छान संवाद साधला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच. मलाही खूप छान वाटलं आणि मला आमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मराठी मूडच्या सगळ्या प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा. तुम्हाला आजचा मराठी मूड संवादचा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. अरुंधती ताईंसाठी काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही तुमचे प्रश्न त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तोपर्यंत बघत राहा मराठी मूड. जय हिंद, जय महाराष्ट्र.